श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, घरात ठेवलेले 11 वस्तू आजच बाहेर काढा, म्हणजे पूर्णपणे नकारात्मक शक्ती संपून जाईल. नंबर 1, मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये. अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते. असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात व कौटुंबिक कलह निर्माण होतात. नंबर 2, देवी देवतांच्या भग्न पावलेल्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या फुटलेल्या तडा गेलेल्या मूर्ती व फोटो घरात ठेवणे यांनी देवदोष लागतो. घरात अनेक समस्या निर्माण होतात. एकापेक्षा जास्त देवी देवतांची मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे. नको असलेल्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित कराव्यात. नंबर 3, देवी देवतांना वाहिलेली फुलं, नैवेद्य या गोष्टीचा बरेच दिवस आपण प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवतो, पण हे निर्मल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तू दोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. अशा गोष्टींमुळे घरात कटकटी, भांडणे, वादविवाद होतात. नंबर 4, घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधली जाते. हे लिंबू मिरची 1 आठवड्यातून अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नयेत. तिचे वेळेत विसर्जन करावे, अन्यथा फायद्याऐवजी तोटे होतात. नंबर 5, जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नये. असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते. वर्ष संपताच जुने कॅलेंडर हे गुंडाळून व्यवस्थित ठेवावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे. नंबर 6, काटेरी झाडे ही घरात चुकूनही ठेवू नयेत. याने अनपेक्षित दुर्घटना घडू शकतात. सौभाग्याची रूपांतर दुर्भाग्यात होते. आजारपण पाठीशी लागते. पैसा आणि धन या गोष्टीवर वाया जातो. नंबर 8, काटेरी झाडांप्रमाणे ज्या झाडाचे पान तोडल्यानंतर दूध म्हणजे पांढरा शीक निघतो, अशी झाडे सुद्धा घरात किंवा घराभोवती लावू नयेत. नंबर 9, तडा गेलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो. ही ऊर्जा चालू कामे बंद पडते. प्रत्येक कामात अपयश येऊ लागते. नंबर 10, बंद पडलेले किंवा बिघडलेले घड्याळ घरात पडून असेल तर चांगले चाललेले वेळ ही वाईट वेळेत रूपांतरित होते. सोबत अशी घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्यावीत. दुरुस्त करणं शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत. नंबर 11, पाकिटाचा थेट संबंध लक्ष्मीशी आहे. पाकिट फाटलेले असेल, खराब झालेले असेल तर ताबडतोब बदला. आवश्यक वस्तू, पैसे आणि लक्ष्मीशी संबंधित वस्तू पाकिटात ठेवाव्यात. त्याने पाकिटाला लक्ष्मीचा पुरवठा सदैव होत राहतो. पाकिट आणि पैशाने नेहमी भरलेले राहते. नंबर 12, पैशाचे कपाट म्हणजे तिजोरी देखील खराब झाली असेल तर ती लगेच बदलावी. तिजोरीत पैसे, शेजारी इतर वस्तू ठेवू नयेत. पैसे, दागदागिने, बँक पासबुक, चेकबुक तिजोरीत व्यवस्थित ठेवावी. तिजोरी विस्कळीतपणा असेल तर जास्त थेट परिणाम याचा लक्ष्मीवर पडल्याशिवाय राहत नाही. नंबर 13, घरात कोळीची जाळी होऊ देऊ नका, अन्यथा घरातील व्यक्ती सतत या नात्या संकटामध्ये घेतल्या जातात. चांगली वेळ सुद्धा वाईट वेळेत बदलते. घराला वास्तू दोष लागतो. नंबर 14, घरात वाहते पाण्याचे चित्र, अक्राळ विक्राळ प्राणी, युद्ध प्रसंग, रडणाऱ्या उदासीचे फोटो असे वातावरण असणारे चित्र नसावे. घरात एक प्रकारचा तणाव निर्माण राहतो. नंबर 15, वापरात नसलेले फर्निचर व इतर वस्तू वेळेत घराबाहेर काढा. या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो व अधोगती वाढते. प्रगतीत बाधा येते. नंबर 16, तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्यांचे कपाट बनवलेले असेल तर त्या कपाटाला दरवाजे किंवा काच लावलेले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा जी असते ती विखुरते आणि घरातला पैसा पाण्यासारखा वाया जातो. घरात सततचे विवाद निर्माण होतात. नंबर 17, औषधे, कीटकनाशके, बाथरूम टॉयलेट स्वच्छ करणारे रसायने, मच्छर दूर ठेवणारी कॉईल
या सर्व वस्तू स्वयंपाकघरात किचनमध्ये चुकूनही ठेवू नये. या सर्व वस्तू सुरक्षित ठिकाणी ठेवा, जेणेकरून मुलांचा हात पोचणार नाही अशा बंदिस्त ठिकाणी ठेवा. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर आम्हाला प्रोत्साहन देऊन आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.